सतत अपघातामुळे समृद्धी महामार्ग बंद करण्याची मागणी. जालना जिल्ह्यात सतत होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग बंद करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. हा महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू असून अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. काल झालेल्या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून सरकारकडून मृतांचे कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांच्या ऐवजी 25 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आणि याशिवाय महामार्ग बंद करून भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांना प्रतिबंध घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटायला आलेलो आहे आणि त्यांना आम्ही रिस्टर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लोकशाही मार्गाने. आणि आमचं जिल्हाधिकारी मॅडम मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन आहे आणि समृद्धी महामार्गावर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहे आणि त्या ठिकाणी निष्पन्न लोकांच्या त्या ठिकाणी जीव जात आहे. आज हे कामगार आमच्या जिल्ह्यामधले 9 कामगार त्या ठिकाणी मरण पावलेले आहे. कालपर्यंत 7 लोक होते. आज सकाळी सुद्धा एक कामगार गेलेला आहे आणि आतापर्यंत आमच्याकडे अशी माहिती आली घाटी रुग्णालयामधून की 9 लोक त्या ठिकाणी मरण पावलेले आहे आणि त्यांना राज्य सरकारने 5 लाख रुपये या ठिकाणी त्यांना देऊ गेलेले. हा 5 लाख रुपये जीव गेल्यानंतर त्यांच्या काही कामा उपयोगाच्या नाही. जर सरकारने त्यांना पहिलेच त्यांना जर काही सुरक्षा दिली असती, काही हेल्मेट वगैरे त्याला घालायला जर दिले असतं तर नक्कीच त्या ठिकाणावर काही सुरक्षा असती तर त्यांचा जीव वाचला असता. हा खूप मोठा विषय आहे आणि सरकार म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून या समृद्धी महामार्ग खोलला आहे तेव्हापासून फक्त जालना जिल्ह्यामध्ये आता कालची जी घटना घडली कडवंची शिवारामध्ये घडलेली आहे, पण पाठीमागाची घटना घडली नागेवाडीपाशी अनेक प्रकारचे असे ऍक्शन झालेले आहे. पण जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत येणाऱ्या एका वर्षामध्ये फक्त 176 लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहे समृद्धी महामार्गावर. आणि आता जर जेव्हापासून राज्य महामार्ग समृद्धी महामार्ग खुलेला आहे तर ते मुंबईपासून तर नागपूरपर्यंत आतापर्यंत 5176 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. आणि मग इतके लोक त्या ठिकाणी गेलेले असेल तर समृद्धी महामार्गाला बॅन करावा, समृद्धी महामार्ग हा बंद करावा आमचं जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केलेली आहे. आणि जे त्या ठिकाणी ते कामगार गेलेले आहे, महिला त्या ठिकाणी मरण पावलेले आहे, त्यांना जे सरकारनं 5 लाख रुपये दिलेले आहे ते 5 लाख रुपये त्यांच्या घरच्यांना नाकार दिलेला आहे. ते 5 लाख रुपये घ्यायला तयार नाही. आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही सरकारला सांगू इच्छित आहे की तुमचे 5 लाख रुपये नको त्या कुटुंबाला. जर द्यायची असेल तुम्हाला मदत तर त्यांना प्रत्येक कुटुंबाला जे मौत झालेले लोक आहेत त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये त्या ठिकाणी सरकारने मदत करावा आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक जे घरातले जे व्यक्ती गेला असेल त्यांच्या जिम्मेदार व्यक्तीला त्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये सहभाग करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. विजय लाने, वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकर्ते.